म्हणतात. आणि दुसरा भाग येतो त्याला स्थूल अर्थशास्त्र म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक्स असे देखील म्हणतात. त्यातला दुसरा पॉईंट आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्रामधील लहानात लहान गोष्टींचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याच्यामध्ये उदाहरणं आपल्याला बघता येतील. एका व्यक्तीचा, एका कुटुंबाचा किंवा एका उद्योग संस्थेचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण करतो. त्यामध्ये त्याचा दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपण अर्थशास्त्रातील मोठ्यात मोठ्या घटकांचा अभ्यास केला जातो. त्याचे उदाहरण आपल्याला म्हणजे एका व्यक्ती समूहाचा अभ्यास त्यामध्ये करता येतो. तसेच कुटुंब समूहाचा, तसेच संपूर्ण उद्योगाचा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपल्याला करता येतो. त्याच्यामध्ये स्थूल अर्थशास्त्राला काही समानार्थी शब्द आहेत. त्यातला पहिला स्थूल अर्थशास्त्र, दुसरा समग्र लक्ष्य अर्थशास्त्र आणि तिसरा समष्टी अर्थशास्त्र. या सगळ्यांना मिळून आपण एकाच शब्द म्हणू शकतो की मायक्रो इकॉनॉमिक्स हा शब्द आपण त्याच्यासाठी वापरू शकतो. त्याच्यामध्ये परत स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील व्यापक घटकांचा अभ्यास आपण करू शकतो, म्हणजे केला जातो. तर त्याच्यानंतर आपण दुसरा पॉईंट बघूया की स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या. त्यालाच इंग्रजीमध्ये मीनिंग अँड डेफिनेशन असे म्हणता येतं. त्याची पहिली डेफिनेशन आहे अर्थशास्त्रातील मोठ्यात मोठ्या घटकांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्या शास्त्राला आपण स्थूल अर्थशास्त्र असे देखील म्हणू शकतो. ही झाली आपली पहिली व्याख्या. तसेच त्याची दुसरी व्याख्या आहे ज्या शास्त्रामध्ये एका व्यक्तीचा अभ्यास न करता व्यक्ती समूहाचा अभ्यास केला जातो व एका कुटुंबाचा अभ्यास न करता कुटुंब समूहाचा अभ्यास केला जातो. तसेच एका उद्योग संस्थेचा अभ्यास न करता संपूर्ण उद्योग संस्थेचा अभ्यास केला जातो. त्या शास्त्राला आपण स्थूल अर्थशास्त्र असे म्हणू शकतो. तसंच त्याची तिसरी व्याख्या आहे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा व्यापक अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला स्थूल अर्थशास्त्र असे देखील म्हटले जाते. आता त्या स्थूल अर्थशास्त्रामध्ये काही सब पॉईंट्स पडतात. त्यातील त्याचा दुसरा पॉईंट जो आहे आपल्या अभ्यासक्रमाला, त्याचं दुसऱ्या पॉईंटचं नाव आहे स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप आहे. त्यामध्ये स्थूल अर्थाचे स्वरूप हे व्यापक पद्धतीचे आहे, हे आता आपण बघितलंच आहे. त्याच्यामध्ये थोडे परत पॉईंट्स आहेत. त्यातला पहिला पॉईंट आहे राष्ट्रीय उत्पन्न. त्याला नॅशनल इन्कम असे म्हणतात. शास्त्राचे स्वरूप, त्याला स्थूल अर्थाच्या स्वरूपाला आपण व्यापक स्वरूप असे देखील म्हणू शकतो. त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच नॅशनल इन्कम आणि दुसरं आहे राष्ट्रीय गुंतवणूक नॅशनल इन्कम आणि तिसरं आहे रोजगार निर्मिती एम्प्लॉयमेंट. चौथा आहे भाववाढ आणि भावघट. त्यातला पाचवा पॉईंट आहे आर्थिक विकास व आर्थिक वृद्धी आणि त्यातला सहावा पॉईंट आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. हे पॉईंट आपण अर्थशास्त्राचे स्वरूप यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. त्यालाच आपण स्कोप इकॉनॉमिक्स असंही म्हणतात. त्याच्यामध्ये व्याप्तीमध्ये आपण सिद्धांताचा अभ्यास करता येतो. त्यामध्ये सिद्धांताचा अभ्यासमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा सिद्धांत, राष्ट्रीय गुंतवणूक सिद्धांत, रोजगार निर्मिती सिद्धांत, भाववाढ व भावघट सिद्धांत आणि आर्थिक विकास व आर्थिक वृद्धीचा सिद्धांत, तसेच पैशाचा सिद्धांत व
आंतरराष्ट्रीय व्यापार हे सिद्धांत पण सिद्धांताचा अभ्यास सिद्धांतिक काय येतात. तसेच धोरणात्मक अभ्यासमध्ये आपण राजकोषीय धोरण व मौद्रिक धोरण याचा अभ्यास करतो. राजकोषीय धोरण हे केंद्र सरकारद्वारे केले जाते व मौद्रिक धोरण हे मध्यवर्ती बँकांकडून केले जाते. त्यानंतर त्याचा शेवटचा पॉईंट जो आहे तो सारांश म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा व्यापक अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तसेच राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय गुंतवणूक, रोजगार निर्मिती, भाववाढ, भावघट आणि आर्थिक विकास आणि आर्थिक व्यापार असेच ह्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करता येतो. धन्यवाद.